टी-ई-टी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे खालील आकृतीमध्ये O केंद्र असणाऱ्या वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे. इथे एक आकृती दिलेली आहे आपल्याला. याच्यामध्ये वर्तुळ आहे. त्याचं केंद्र O आहे. ठीक आहे. आणि या वर्तुळाची QS ही स्पर्शिका आहे. वर्तुळाची स्पर्शिका म्हणजे वर्तुळाला एका बिंदूमध्ये छेदते. त्याला वर्तुळाची स्पर्शिका असं म्हणतो. तर ती या बिंदूमध्ये छेदते ही स्पर्शिका QS. आता पुढे सांगितलेलं आहे रेख PR व्यास आहे. PR वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रामधून जाणारी रेषा. आता त्याच्यावर आपल्याला काय सांगितलं आहे खाली आकृतीत दिलेली आहे. या आकृतीमध्ये काही माहिती दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे अजून? या स्पर्शिका आणि या व्यासाव्यतिरिक्त त्यांनी काय केलेलं आहे? लंब PQ टाकलेला आहे. ठीक आहे. या बिंदूवरून लंब टाकलेला आहे स्पर्शिकेवर. PQ हा एक लंब टाकलेला आहे आणि RS हा एक लंब टाकलेला आहे. ठीक आहे. तर आता त्यांनी सांगितलेलं आहे की खालील दिलेल्या माहितीवरून त्रिकोण QOT आणि त्रिकोण SOT एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी? आता कोणते दोन त्रिकोण सांगितलेले आहेत? त्रिकोण QOT आणि त्रिकोण SOT हे दोन त्रिकोण सांगितलेले आहेत. एकरूप दाखवायचे आहेत. तर आता हे एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी लागेल? तर आता जर बघितलं तर OT ही एक कॉमन लाईन आहे. कॉमन सेगमेंट आहे. कॉमन बाजू आहे. या दोन त्रिकोणामधली त्रिकोण QOT आणि त्रिकोण SOT मध्ये आता OT बरोबर आहे OT. ठीक आहे. बाजू OT बरोबर आहे OT. हे झालं. आता दुसरं अजून आपल्याला इथे कोण तयार होतो? ही आहे OT वर्तुळाची त्रिज्या आणि ही आहे वर्तुळाची स्पर्शिका. तर वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाची स्पर्शिका यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. ठीक आहे. तर आता याच्यामुळे हे दोन कोन 90 अंशाचे होतील आणि त्याच्यामुळे दोन्ही पण कोन एकरूप होतील. तर कोन OTQ बरोबर आहे कोन OTS. कोन OTS बरोबर किती येईल? हे कोन झालं. पण आता नंतर पुढचे काय हिंट आहे? आता आपल्याला काय करता येईल मग? आता समजा कर्ण जर बघायचं असेल तर OQ किंवा QS एकरूप नाही दाखवता येणार. ठीक आहे. मग आता फक्त आपल्याला विचार करता येईल की QT बरोबर TS कसं दाखवता येईल? तर QT बरोबर TS दाखवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर आता जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर PQ, OT आणि RS लंब आहेत. या लंब स्पर्शिका QS ला आहे. तर ह्या लंब असल्यामुळं तर याला आपण ह्या समांतर रेषा म्हणू शकतो. कोणकोणत्या? तर रेषा PQ समांतर आहे. हे आहे समांतरचं चिन्ह दोन उभ्या रेषावर. म्हणजे PQ समांतर आहे रेषा OT ला, समांतर आहे रेषा RS ला. मग आता ह्या तीन समांतर रेषा आणि यांच्या दोन स्पर्शिका कोणकोणत्या स्पर्शिका? तर स्पर्शिका PR आणि स्पर्शिका QS अशा दोन स्पर्शिका आहेत. त्या तीन समांतर रेषा या दोन स्पर्शिकेमुळे आंतरछेद निर्माण झालेला. तर आता ज्यावेळेस तीन समांतर रेषा असतात आणि तीन समांतर रेषांना दोन स्पर्शिका छेदून जातात तर त्यांनी तयार केलेले हे आंतरछेद प्रमाणात असतात. कोणकोणते आंतरछेद? PO छेद OR बरोबर आहे QT छेद TS. पण आता विचार केला तर हे हे दोन बरोबरच असतील कारण ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहे. म्हणजे त्यांचं गुणोत्तर एकास एक येईल. ठीक आहे. हे एकास एक येईल यांचं गुणोत्तर आणि QT छेद TS. मग त्याच्यावरून काय होईल? QT बरोबर TS येईल. ठीक आहे. QT बरोबर TS मिळाला आपल्याला या त्रिकोणामध्ये. याच्यावरून आपण हे सिद्ध केलं QT बरोबर TS आहे. मग आता आपल्याला तिन्ही त्रिकोणामध्ये तीन सारखं मिळालं. तर हे काय आहे? ही आहे बाजू हा त्याच्या दोन्ही बाजूमधला कोन ही आहे बाजू बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतील. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. ओके. पुढचं गणित हे आहे. आता इथे बघा x² अधिक 1/x²
बरोबर 7 दिला आहे. तर x अधिक x छेद x ची किंमत काढायची आहे. तर आता मग काय करायचं? तर आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग माहिती आहे का आता? तर कंसाचा वर्ग काय येतो? a स्क्वेअर अधिक 2ab अधिक b स्क्वेअर. तर या सूत्राचा इथं उपयोग करून आपण याची किंमत काढू शकतो. कसं काय? तर कारण इथं x आणि x छेद x आहे तर हे कटून जातं. ठीक आहे. आणि इथे फक्त 2 होतं. तर ते कसं करता येईल ते बघूया. आधी आपण काय करूया? याचा वर्ग करून घेऊया. x अधिक 1 छेद x चा वर्ग करूया. तर आता या सूत्राप्रमाणे x स्क्वेअर अधिक 2 गुणिले a म्हणजे x आणि b म्हणजे 1 छेद x. ठीक आहे. अधिक b वर्ग म्हणजे 1 छेद x चा वर्ग आहे. आता हे व्यवस्थित लिहूया. x स्क्वेअर अधिक हे x कॅन्सल होईल. इथं फक्त 2 येईल अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग 1 छेद x स्क्वेअर येईल. याला जर व्यवस्थित लिहिलं तर x स्क्वेअर अधिक 1 छेद x स्क्वेअर अधिक 2. फक्त मी हे इकडे लिहिलं. आता याची किंमत माहिती आहे आपल्याला. याची किंमत काय आहे? तर याची किंमत दिलेली आहे त्यांनी 7 दिलेली आहे. आणि आपल्याला काढायची x अधिक 1 छेद x ची किंमत. तर आधी आपण वर्गाची किंमत काढून घेऊया. ठीक आहे. तर आधी x स्क्वेअर अधिक 1 छेद x स्क्वेअर बरोबर 7 ठेवून घेऊया. अधिक 2. आता आपल्याला x अधिक 1 छेद x कंसाचा वर्गाची किंमत मिळाली. बरोबर किती आलं? 9 आलं. ठीक आहे. तर मग आता या दोघांचा आपण वर्गमूळ काढूया. x अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग बरोबर जर 9 आहे तर x अधिक 1 छेद x बरोबर वर्गमुळात 9 आहे. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतं. वर्गमुळात 9 म्हणजे किती येतं? 3 येतं. x अधिक 1 छेद x बरोबर 3 आहे. 3 आहे का पर्याय क्रमांक 3 आहे.